मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्या महिलांची अद्यापही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी केवायसी झाली नसेल, त्यांच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना आपली लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याकरिता 2 महिन्याचा वेळ देण्यात आला होता आणि हा दिलेला वेळ आता 3 दिवसांनी समाप्त होणार आहे. म्हणजेच फक्त 3 दिवस बाकी राहिलेले आहे ई केवायसी करण्याकरिता. लाभार्थी महिलांनी या 3 दिवसाच्या आत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करून घ्यायची आहे. योजनेचा लाभ घेत असलेल्या बऱ्याच महिलांनी आपली ई केवायसी कंप्लीट केलेली आहे, परंतु अजूनही काही महिलांची ई केवायसी करण्याची बाकी राहिलेली आहे. तर ज्या महिलांची ई केवायसी करण्याची बाकी राहिलेली आहे त्यांच्याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ई केवायसी कशी लगेच पूर्ण करायची याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओला सुरू करण्याआधी तुम्ही जर RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून दरमहा मिळणारे 1500 रुपये बंद होऊ नये यासाठी प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आधी अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या, पण आता वेबसाईट व्यवस्थित सुरू झाली आहे. ही प्रक्रिया खूप सोपी असून ती फक्त 2 ते 5 मिनिटात पूर्ण करता येते. ई केवायसी करण्यासाठी तुमचा आणि तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि त्या आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तर पाहू ही प्रक्रिया एकदम सोप्या भाषेत कशी पूर्ण करायची. सर्वप्रथम गुगलमध्ये ladkibaheen.maharashtra.gov.in आणि अधिकृत वेबसाईट उघडा. तिथे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. मी सहमत आहे या बॉक्सवर टिक करा आणि OTP पाठवा या बटणावर क्लिक करा. मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP टाका आणि सबमिट या बटणावर क्लिक करा. कुटुंबाची माहिती व दुसरा आधार. तर पहा या ठिकाणी काय म्हटलेले आहे. जर महिला विवाहित असेल तर पतीचा आधार क्रमांक आणि अविवाहित असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका. पुन्हा मी सहमत आहे वर टिक करून OTP पाठवा बटणावर क्लिक करा. म्हणजे पहा या ठिकाणी लाभार्थी महिलेने आपल्या पतीचे किंवा वडिलांचे आधार क्रमांक टाकून OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचे आहे. हे केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून सबमिट करा या बटणावर क्लिक करा. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक केल्यानंतर पतीचा किंवा वडिलांचा तुम्ही ज्याचा कोणाचा आधार क्रमांक टाकलेला असेल त्यांच्या मोबाईलवर OTP येईल. आलेला OTP टाकून सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. हे करून झाल्यावर जात प्रवर्ग आणि घोषणापत्र भरावे. यानंतर जात प्रवर्ग म्हणजेच कास्ट कॅटेगरी योग्य पर्यायातून निवडावा. आता पहा खाली 2 महत्त्वाचे प्रश्न येतील. माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत नाही. तर या ठिकाणी तुमच्या समोर 2 ऑप्शन दिलेले असतील, होय किंवा नाही. तर होय या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, होय निवडायचे आहे. या ठिकाणी माझ्या कुटुंबातील फक्त एक व्यक्ती विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. तर या ठिकाणी सुद्धा तुमच्या समोर होय किंवा नाही असे 2 पर्याय येतील. यामधून तुम्हाला होय निवडायचे आहे आणि हे करून झाल्यावर शेवटी अटी व शर्ती वाचून त्यावर टिकमार्क करा. सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटन दाबा. काही सेकंदात स्क्रीनवर ई केवायसी सक्सेसफुल असा मेसेज दिसेल. म्हणजेच तुमची पडताळणी यशस्वी झाली आहे. संपूर्ण प्रक्रिया 2 ते 5 मिनिटात पूर्ण होते. ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे. जर ई केवायसी केली नाही तर पुढील महिन्यापासून 1500 रुपयांचा हप्ता बंद होईल. म्हणून विलंब न करता त्वरित ई केवायसी पूर्ण करा. म्हणजे पुढेही तुमच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत राहतील.
तर पहा, अशा प्रकारे तुम्ही 2 ते 5 मिनिटांमध्ये आपली राहिलेली ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता आणि ज्या महिलांची ई-के-वाय-सी करण्याची बाकी राहिलेली असेल त्यांनी लगेच ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायचं आहे. कारण 18 नोव्हेंबर 2025 ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख आहे. अवघे 3 दिवस बाकी राहिलेले आहे. या 3 दिवसांमध्ये राहिलेल्या सर्व बहिणींनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला पुढे 1500 रुपयांचा हप्ता सुरू राहणार आहे, असे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे. तर ही होती माहिती. यापुढेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी, याकरिता RPS गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीवर क्लिक करा, ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचावी, याकरिता नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.